नमस्कार, माझं नाव वेदिका गौरी सत्यजित यादव। मी सध्या आचार्य अकॅडमीमध्ये जेईई या कोर्समध्ये शिकत आहे। इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, द ओनली स्पेस पोर्ट ऑफ इंडिया। माझ्या मते भारतातील प्रत्येक ती व्यक्ती जी विज्ञान शिकते किंवा जिला विज्ञानात रस आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असावं की ती इस्रोमध्ये जावं। आणि असे फार कमी लोक असतात की त्यांचे हे स्वप्न पूर्ण होतं। आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की मी त्या फार कमी लोकांमधली एक आहे जिचे हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। मी जानेवारी महिन्यामध्ये आचार्य अकॅडमीमध्ये आले होते। मला आचार्य अकॅडमीबद्दल दळवी सरांकडून कळालं होतं। आम्ही आचार्य अकॅडमी पाहायला आल्यानंतर त्यांनी आम्हाला A-SAT द्यायला सांगितली, ज्यातून ते टॉप 10 विद्यार्थ्यांना इस्रोला व्हिजिट करायला नेणार होते। त्यानंतर मी ती टेस्ट दिली, जी की एक स्कॉलरशिप टेस्ट होती। त्या टेस्ट दिल्यानंतर मी खाली आले। DM सरांनी माझे मार्क पाहिले आणि सर म्हणले की तुझं इस्रोसाठी सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर मला खूप आनंद झाला होता की मी इस्रोला जाणार आहे। आणि थोड्या दिवसानंतर अकॅडमी सुरू झाली, लेक्चर सुरू झाले आणि आम्हाला कळलं की आम्ही जून महिन्यामध्ये जाणार होतो, पण आता आम्ही लगेच जाणार आहोत। आणि त्यातच अजून एक सरप्राईज म्हणजे आम्ही प्लेनने जाणार होतो। मी याच्या आधी कधीही प्लेनमध्ये बसले नव्हते आणि प्लेनमधून जाणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि तेही माझं पूर्ण होणार होतं। त्यामुळे माझी एक्साइटमेंटची लेवल एकदम टॉपला गेली होती। मला खूप छान वाटत होतं। अखेर तो दिवस आला ज्यावेळी इथून जायचं होतं। आम्ही एअरपोर्टवर गेलो। तिकीट्स, ते पासिंग, बोर्डिंग पास हे सगळं खूप नवीन होतं आणि ते एन्जॉय करत होते मी। खूप छान वाटत होतं। आमची फ्लाईट आली, आम्ही फ्लाईटमध्ये बसलो। थोडी थंडी वाजत होती, AC होतं, खूप भारी वाटत होतं। त्यानंतर विमान सुरू झालं आणि थोडंसं पोटात गोळा आला स्टार्टिंगला, पण ज्यावेळी आम्ही एकदम वर गेलो त्यावेळी खूप छान वाटत होतं। सगळ्यात आधी अंधार होता। 5:45-6च्या दरम्यान उजेड यायला लागला। आम्ही सूर्य उगवताना पाहिला, ते खूप छान वाटलं। त्यानंतर आम्ही चेन्नईमध्ये पोहोचलो। चेन्नईचं एअरपोर्ट पण खूप छान होतं, मेट्रोज वगैरे होते। आम्ही मेट्रोतून प्रवास केला, पुन्हा रेल्वेतून प्रवास केला। सगळा प्रवास करून पुन्हा आम्ही चेन्नईमधून आंध्र प्रदेशला गेलो, तिथून पुन्हा श्रीहरिकोटाला गेलो। खूप छान वाटत होतं की मी खूप त्या कमी लोकांमधली एक आहे जी इथं चालली आणि हे खरं आहे। मला पटतच नव्हतं की मी खरोखर आली आहे इस्रोला। ज्यावेळी मी तिथे उतरले, त्यांच्या कॅम्पसमध्ये आले, सगळीकडे इस्रो, स्पेस पोर्ट, सतीश धवन सेंटर, शार सगळीकडे असं लिहिलं होतं आणि मला पटायला लागलं होतं की हो आलोय, आपण खरंच आलोय। त्यावेळी त्यांच्या कॅम्पसमध्ये थांबलो, सगळीकडे सांगत होते की हे इस्रो, आणि छान वाटत होतं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आत गेलो, सगळीकडे खूप सिक्युरिटी होती। छान वाटत होतं। थोडंसं असं वाटत होतं की VIP ट्रीटमेंट भेटते, कारण आमच्यापेक्षा जे दुसरे लोक आले होते त्यांना फक्त 3-4च प्लेसेस बघायला भेटणार होते आणि आम्हाला सगळे स्पेस बघायला भेटणार होते। त्यामुळे मला खूप छान वाटत होतं। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गेलो MCCला। ज्यावेळी आपल्याला एखादं सॅटेलाइट जाणार असतं त्यावेळी जे PM वगैरे जिथे बसतात, आम्हाला सगळ्यात आधी तिथे नेलं। PM जिथे बसतात आम्ही तिथे बसलो होतो। त्यामुळे असे VVIP सारखं ट्रीटमेंट दिल्यासारखं वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं। शिक्षणामुळे आम्ही तिथे गेलो होतो, स्वतःमुळे तिथे गेले होते, हे खूप भारी वाटत होतं। त्याच्यानंतर आम्ही सगळं जे काही तिथलं कॅम्पस होतं ते सगळं पाहिलं, कसं सॅटेलाइट बनवलं जातं, कुठले त्याचे पार्ट्स असतात, ते कसे जॉईन केले जातात, कुठून लॉन्च केलं जातं किंवा ते बनायसाठी किती वेळ लागतो, ही सगळी माहिती आम्हाला भेटली। खूप छान वाटत होतं। आता थोड्या दिवसांनी एक गगनयान जाणार आहे, त्यातून माणसं सुद्धा जाणार आहेत स्पेसमध्ये। ते यान तिथं बनवायचं चालू होतं आणि ते आम्हाला बघायला भेटलं। हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की ते मला बघायला भेटलं। खूप छान वाटत होतं, ते सगळं पाहिलं आणि खूपच छान वाटत होतं। मला आचार्य अकॅडमीनं ही संधी दिली, त्याबद्दल मी आचार्य अकॅडमीची खूप ऋणी आहे। थँक्यू आचार्य अकॅडमी, ऑल द बेस्ट।